तिथे बेळगावमधील विधान भवनातून सावरकरांचा फोटो हटवण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे तिथे वाद निर्माण झाला आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने हा निर्णय घेतला आहे। कर्नाटक काँग्रेसच्या निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटलंय। काँग्रेस सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका होते। सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा जी आहे ही काढण्याच्या बद्दल प्रयत्न सुरू आहे। त्या बाबतीत देखील त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त महाराष्ट्राचे नाही तर अवघ्या देशाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या देशासाठी जो त्याग केलेला आहे याचा जे काही जाणीव कर्नाटक सरकारने देखील ठेवली पाहिजे। आणि आपल्या सभापती नीलमताई गोरे यांनी देखील स्वतः सांगितलंय की तिकडच्या सभापतींना कळवून या ठिकाणी ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढू नये अशा प्रकारचा आवाहन देखील त्यांनी केलंय। कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आम्ही बेळगावच्या विधानसभेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू। तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या इतिहासामध्ये 2 वेळा काळा पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्य सेनानी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर, या देशाचा मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो। आणि मराठी बांधव आणि देशभरातले राष्ट्रीय विचारांचे लोक या कृतीचा निश्चितपणे निषेध करतील हे देखील नमूद करतो। पुन्हा एकदा कर्नाटकातल्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू हा निर्धार व्यक्त करतो। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे काय फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर या हिंदुस्थानचे आहेत। त्यांचा स्वातंत्र्य लढा आपण विसरता येणार नाही। काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी अंदमान निकोबारमध्ये भोगलेली आहे। आणि मला वाटतं अशा स्वातंत्र्यवीरांचा प्रतिमा कुठे असत नाही, भले संसदेमध्ये असताना कर्नाटक सरकार कर्नाटकच्या विधिमंडळात का चालत नाही हा आमचा प्रश्न आहे। त्यामुळे याच्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, सावरकरांचा अपमान कुठे होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन मी सरकारला केलेलं आहे।